नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी इसवी सन 1952 मध्ये अध्यापन क्षेत्रात प्रवेश केला। पुण्याच्या कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते। 1961 मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले। मिरासदारांच्या कथासंग्रहातील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत। एक डाव भूताचा आणि ठकास महाठक या दोन चित्रपटांच्या संवाद लेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळालेली आहेत। आता या पाठाचा परिचय आपण करून घेणार आहोत। या पाठामध्ये काय सांगितले? या पाठामध्ये घरातील नेहमी कोणीतरी काही ना काही कारणामुळे आजारी पडायचे। आपणही असे आजारी पडून आजारी माणसांचे पदार्थ खावे असे मुलाला वाटायचे, म्हणून मुलगा डॉक्टरांकडे जातो। दवाखान्यातील आजारी माणसांचा मुलाला खूप हेवा वाटतो। तुला औषधाची गरज नाही हे डॉक्टरांचे बोलणे ऐकून शेवटी मुलाची निराशा होते। त्याचे आजारपणाबाबतचे असे विचार व दवाखान्यातील वागणे याचे मार्मिक व विनोदी वर्णन आजारी पडण्याचा प्रयोग या आपल्या पाठात लेखक द.मा. मिरासदार यांनी केलेले आहेत। आता या पाठाचं आपण वाचन करणार आहोत। सर्वांनी बारकाईने लक्ष देऊन ऐकायचं आहे। आपण एकदाही कधी दुखणे करी नव्हतो। ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली। छे, निदान एका दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते। टायफॉइड, क्षय, निमोनिया असली मोठमोठी गोड दुखणी राहू द्या बाजूला, पण थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते। निदान पोटदुखी, डोकेदुखी यातले तरी काही। आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये, एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये। काय म्हणतो मुलगा? एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय? आमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी पडायचे। आई नेहमी खोकायची, बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचेच। दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे। कधी कधी ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे, तीही गादी टाकून झोपायची। सगळ्यांची औषधे मोठी छान असायची। संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा। 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराई रोज व्हायचा। हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले। जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत ते औषध या नावाखाली मोडत असत, त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असे। ही औषधे आपणही बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले। या विचाराने मला काही सुचेना। घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला। त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो। ती मंडळी स्वतः इतक्या वेळा आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते। ते काही नाही, आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे शेवटी मी ठरवून टाकले। मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो। चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती। दवाखान्यात खूप गर्दी होती। खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे, कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते। शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघता येते। काय छान दिसतात एक एक लोक। हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका बघू लागलो। काही लोक कण्हत होते, कोणी इंजेक्शन घेऊन बसले होते। आपल्या दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या हुशारकीने पाहत होते। त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हेवा वाटू लागला। हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले।
मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली आणि म्हणालो, डॉक्टर मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे. असं? मग ये इकडे, बघू, तपासू, असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले. त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता, इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो, पण या खाटेवर पडायचे सुख कधीसुद्धा आपल्या वाट्याला आले नव्हते. आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील, तपासतील, कदाचित इंजेक्शनसुद्धा देतील. नाही कुणी म्हणावे, मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील. आहा, आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण दादाची आणि ताईचीच ऐट नको काय एवढी. आनंदाने मी खाटेवर लोळत होतो. एवढ्या डॉक्टर खोलीत आले. त्यांनी मला तपासले, इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले, गळ्यातील नळी छातीवर लावली. जी बघितली तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले. त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली तेव्हा तर मला खूप हसायलाच आले. मग मी डॉक्टरांना सांगितले, डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का, ताईला आणि दादाला खूप झालीत आतापर्यंत, आता मला पाहिजे निदान एक तरी. डॉक्टर म्हणाले, हो का? मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला. अगदी खाजगी आवाजात मी डॉक्टरांना विचारले, तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले. थोडे थांबून म्हणाले, का रे बाबा, नाही नाही करायचं असलं तर ते सुद्धा करा. मी काही घाबरत नाही. डॉक्टर पाहतच राहिले. मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावेत. होय म्हणाले, तर फारच चांगले झाले. ऑपरेशन केलेच तर त्यांनी मग काय विचारता? तसाच पळत पळत घरी जाईन, सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन. पण डॉक्टर थंडपणे म्हणाले, बरं आहे, आता असं कर, तू खाली उतर. मी मोठ्या नाखुशीनेच खाली उतरलो. त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो. हे बघ, तुला काही झालं नाही, समजलं ना? ठणठणीत आहे तब्येत तुझी. तेव्हा औषध काही नाही, पळ जा घरी. डॉक्टरांचे ते बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली. मी रडकुंडीला येऊन म्हणालो, असं काय हो, द्या ना मला एखादं औषध. तर अशा प्रकारे आजारी पडायचं जे काही प्रकार आहे या ठिकाणी सांगितलेला आहे, तो इथे बघा, हे डॉक्टर त्या मुलाला तपासतायत. यानी इस पाठ में क्या है, एक लड़का है, घर के सभी लोग बीमार पड़ते, उनको बहुत दवाइयाँ दिया जाता है और अच्छा अच्छा खाना उनको दिया जाता है, और ये लड़के को अच्छा खाना नहीं देते कोई, घर के लोग, इसीलिए वो बीमार होने का नाटक करने जा रहा था. लेकिन बाद में डॉक्टर ने समझ से उनको बोला की तुझे कुछ भी हुआ नाही आहे, जा तू घर. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांना मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा. शब्द काय काय दिलेत बघा. शब्द देखो, डॉक्टर, ऑपरेशन, मेडिसिन आणि पेशंट, हे 4 शब्द आहे. डॉक्टर का पर्यायी शब्द वैद्य. डॉक्टर का पर्यायी शब्द क्या है? वैद्य. ऑपरेशन का दूसरा शब्द है शस्त्रक्रिया. मेडिसिन का तीसरा शब्द है मेडिसिन औषध है. और पेशेंट यानी पेशेंट का शब्द है रुग्ण. ऐसे पर्यायी शब्द यहाँ दिया गया है. आता पुढचा प्रश्न आहे, गुळगुळीत बिछाना त्याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनातील शब्दांच्या जोड्या जुळवा. हे जे 2 गोल दिलेत यामध्ये काही शब्द दिलेत बघा. टवटवीत, बटबटीत, चमचमीत, ठणठणीत, मिळमिळीत, गुळगुळीत, डोळे, फूल, दगड, भाजी, जेवण आणि आरोग्य, असे हे शब्द इथे दिलेले आहेत. आता ह्या 2 गोलामधून शब्द आपल्याला तयार करायचे. जसे इथं काय दिले, गुळगुळीत बिछाना, तशाच पद्धतीने याच्यातला एक शब्द आणि ह्याच्यातला एक शब्द आपण ते अशा पद्धतीने एक शब्द तयार करायचा आहे. जसे काय काय शब्द तयार होतात बघूया. टवटवीत फूल, मतलब
इथे टवटवीत शब्द आलाय आणि इथे फुल हा शब्द आलेला आहे. टवटवीत फुल. पुढचा आहे बटबटीत डोळे. त्यानंतर पुढे आहे चमचमीत भाजी. ठणठणीत आरोग्य. मिळमिळीत जेवण आणि गुळगुळीत दगड. अशा प्रकारे हे शब्द या दोन गोलातून तयार करण्यात आलेले आहेत. आता इथे आणखी काही चौकोन दिलेला आहे. खाली दिलेल्या चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा. या चौकोनामध्ये औषधाची बाटली दाखवलेली आहे आणि त्याच्या बाजूला शब्द दिलेत बघा. औषधांचा, औषधातून, औषधांनी, औषधांच्या, औषधावर, औषध, औषधांना, औषधापासून आणि यातून वाक्य तयार करायची आहेत. औषधांपासून रुग्णाला आराम मिळतो. औषधांचा शब्द आहेत. आजारी माणसाने औषधांचा डोस वेळेत घ्यावा. औषधातून शब्द आहे, त्यात औषधातून पाणी मिसळून प्यावे. औषधांनी शब्द आहे. डॉक्टरने दिलेल्या औषधांनी मला आराम मिळाला. औषधांच्या शब्द आहे. औषधांच्या बाटलीवरील पॅकेटवरील अंतिम तारीख नेहमी बघून घ्यावी. औषधावर शब्द आहे. औषधावरील किंमत बघूनच औषधांच्या दुकानातील पैसे द्यावेत. आणि औषध शब्द आहेत. औषधे रुग्णांसाठी वरदान आहेत. आणि पुढचा आहे औषधांना नेहमी योग्य तापमानात ठेवावे व योग्य प्रकारे बंद करून ठेवावे. तर इसी तरह ये चौकोन का शब्द से हमने वाक्य तैयार किया है. ये वाक्य जरा देखिए, पढ़ो. आता पुढचा प्रश्न आहे, कंसात दिलेल्या वाक्प्रचार उपयोग करून खालील वाक्य पूर्ण करा. सुचेनासे होणे, सक्त मनाई असणे, फुशारकी मारणे, ठणठणीत असणे. हे लाल रंगामध्ये हे वाक्प्रचार दिलेले आहेत आणि खाली वाक्य दिली आहेत. त्या वाक्यामध्ये ते वाक्प्रचार घालून ती वाक्य पूर्ण करायची आहेत. जसं सुलेमान चाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत टिंबटिंब. असं वाक्य दिले. काय लिहायचे तिथे आपल्याला? सुलेमान चाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत असते. पुढचं वाक्य, ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही टिंबटिंब सुचेनासे झाले. जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप टिंबटिंब होता. खूप हुशारकी मारत होता. तो रस्ता खासगी असल्यामुळे आपले वाहन तेथे नेण्याला टिंबटिंब. सक्त मनाई होती. तर अशा प्रकारे या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा इथे करून दाखवलेलं आहे. आता इकडे काही विनोद दिले. हसूया विनोद. सारे हसूया. संजू, मोहन हे बोटावर आकडे का लिहिलेस? मोहन म्हणतो, अरे माझी आजी म्हणते नुसत्या बोटावर आकडेमोड करता आली पाहिजे. अजय, थंडी वाजते तेव्हा तू काय करतोस? विजय म्हणतो, मी मेणबत्ती जवळ बसतो. अजय, आणि खूप थंडी वाजली तर? विजय म्हणतो, मेणबत्ती पेटवतो. आता पुढचा एक प्रश्न आहे की दवाखाना व दवाखान्याच्या परिसरात अनेक पाट्या असतात. त्या वाचा. त्यावरील मजकूर खालील रिकाम्या पाटीवर लिहा. आता इथे पाटीवर लिहिलेला मजकूर आहे बघा. दवाखान्याची वेळ सायंकाळी 7 ते 9 आहे. बसण्याच्या जागेवर रुग्णांना प्रथम प्राधान्य द्या. आपली पादत्राणे बाहेर काढावीत. इतर रुग्णांना त्रास होईल इतक्या मोठ्या आवाजात बोलू नये. अशा प्रकारच्या या पाट्या आहेत. त्या पाटीवर लिहिलं गेलेलं आहे. आपण समजून घ्यायचे काय काय बघा. टेबलावर फुलदाणी आहे. पिले घरट्या बाहेर उडाली.
आणि कमला विनयापेक्षा उंच आहे. आता इथे प्रत्येक वर, बाहेर आणि पेक्षा या शब्दाच्या खाली रेष ओढलेली आहे, अंडरलाईन, ते आपण बघणार आहोत. आता इथं त्याचं वाक्य दिले, टेबलावर, वरच्या खाली अंडरलाईन फुलदाणी आहे, पिले घरट्यात उडाली, बाहेर आहे, घरट्या बाहेर उडाली, कमल विनयपेक्षा उंच आहे, पेक्षा. आता या अधोरेखित जे शब्द दिलेत हे स्वतंत्र नाही आहेत, ते त्यातला शब्द आहे. वर, बाहेर, पेक्षा हे शब्द अनुक्रमे टेबल, घरटे, विनय या शब्दांना ते जोडून आलेले आहेत आणि म्हणून ते शब्दयोगी अव्यय आहेत. आता, पूर्वी, नंतर, पर्यंत, आत, मागे, शिवाय हे देखील शब्दयोगी अवयव आहेत. आता इथे दुसरा एक भाग पार्ट दिया गया आहे. जेव्हा शब्दयोगी अव्यय नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात तेव्हा नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात बदल होतो. अशा शब्दांना सामान्य रूप म्हणतात. यानी शब्दयोगी अव्यय की जगह नाम किंवा सर्वनाम ये शब्द जोड़ के आते हैं तो नाम के साथ जो सर्वनाम का मूल शब्द होता है उसमें बदल होता है, उसी शब्द को सामान्य रूप कहते हैं. उदाहरणार्थ शाळा, शाळेत, फाटक, फाटकात, रस्ता, रस्त्याला, मुले, मुलांना. यानी अभी एक ध्यान में रखना है, लक्षात ठेवा, शब्दयोगी अवयव व क्रियाविशेषण अवयव यामध्ये फरक आहे. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा. उत्तर, आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. समोर शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून त्याला अंडरलाईन केलेली आहे. मुलांनी फुगेवाल्या भोवती गर्दी केली, भोवती या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेली आहे. आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो, प्रमाणे या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेली. म्हणजे हे शब्द शब्दयोगी अव्यय आहेत. समोर, भोवती, प्रमाणे हे लाल अक्षरातले शब्द. देशाला देण्यासाठी तुमच्याकडे 10 मिनिटे वेळ आहे का? साठी आणि कडे ह्या वाक्यामध्ये दोन शब्द आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आता बघा, रिकाम्या वाक्य दिली आहेत आणि त्या ठिकाणी योग्य असा शब्द लिहायचा आहे. आपल्या पुस्तकातलीच वाक्य आहेत. एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय? ती मंडळी, दुसरं वाक्य, ती मंडळी स्वतःच इतक्या वेळा टिंबटिंब पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेही टिंबटिंब येत नव्हते. आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेही आजारपण येत नव्हते. हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टिंबटिंब बघू लागलो. टाकामाका बघू लागलो. काही लोक टिंबटिंब होते, काही लोक कणत होते. त्या टिंबटिंब खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता, त्या गुळगुळीत खाटेवर. डॉक्टरने जेव्हा पोटावर एकदम टिंबटिंब मारली, काय टिचकी, तेव्हा तर मला खूप टिंबटिंब आली, हसायलाच आले. मग क्षणात मनात एक टिंबटिंब विचार चमकून गेला, धाडशी विचार. त्यांच्याकडे चेहऱ्याकडे टिंबटिंब बघू लागलो उत्सुकतेने. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली. अशा पद्धतीने काही वाक्य दिली आणि त्यातले शब्द इथे दिले होते. रिकाम्या जागी भरा, ते सुद्धा पूर्ण केलेले आहेत. खालील वाक्य कोण कोणास म्हणाले ते लिहायचे. डॉक्टर मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे. हे वाक्य कोणी किसने किसे कहा? मुलगा डॉक्टरांना म्हणाला. तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? कोण बोला? मुलगा डॉक्टरांना म्हणाला. हा हा हा, आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण, मुलगा स्वतःचीच म्हणाला. डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का. इथे शब्द आहे इथे शब्द आहे द्या. द्या शब्द इथे घ्यायचा आहे आपण. डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का. मुलगा डॉक्टरांना म्हणाला. समजलं ना?
ठणठणीत आहे तब्येत तुझी, डॉक्टर मुलाला म्हणाले. असं काय हो, द्या ना मला एखादं औषध. इथेच पण तो शब्द घालायचा आहे आपण, द्या. मुलगा डॉक्टरांना म्हणाला. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तर लिहायची आहे. मुलाला कशाची लाज वाटली? आपण एकदाही कधी दुखणे करी नव्हतो ही गोष्ट लक्षात आल्यावर मुलाला त्याची लाज वाटली. घरातील सर्वजण आजारी पडल्यावर कोणती छान औषधे घ्यायची? घरातील सर्वजण आज जेव्हा आजारी पडत होते तेव्हा संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा ही गोड औषधे असायची. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे कोणता पदार्थ व्हायचा? 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे तो शिरा रोज व्हायचा. मुलाने मनाशी काय ठरवून टाकले? मुलाने मनाशी ठरवले की आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच. मुलाने डॉक्टरांना काय सांगितले? मुलाने डॉक्टरांना सांगितले, डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का. ताईला आणि दादाला खूप झालीत, आतापर्यंत मला पाहिजे, निदान एक तरी द्या. आता पुढचा प्रश्न आहे. खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 वाक्यात लिहा. आपण एकदाही कधी आजारी पडलो नाही ही गोष्ट मुलाच्या ध्यानात आल्यावर त्याच्या मनात कोणते विचार आले? अभी ये लड़के को मन में क्या आया? आपण एकदाही कधी आजारी पडलो नाही ही गोष्ट मुलाच्या ध्यानात आल्यावर त्याला त्याची लाज वाटली. त्याच्या मनात आले की आपण एखाद दुसऱ्या वेळी तरी आजारी पडायला पाहिजे. टायफॉईड, क्षय, निमोनिया असली मोठमोठी गोड दुखणी नको, पण थंडी, ताप, खोकला, पडसे, पोटदुखी, डोकेदुखी यातले काही आपल्या वाटणीला आले नाही. स्वतःची औषधाची बाटली पण नाही, एखादे इंजेक्शनही आपल्याला वाटणीला आले नाही, असे विचार त्याच्या मनामध्ये आलेले आहेत. आपण घरातील सर्वांबरोबर औषधे घ्यावीत व त्यांच्या दुःखात सहभाग व्हावे असे मुलाला त्याच्या मुलाच्या मनात का आले? आई, बाबा, ताई, दादा नेहमी आजारी पडत असायची. त्या सगळ्यांची औषधे मोठी छान छान असायची. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषधे यांचा सारखा मारा चाललेला असायचा. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा. ही सगळे पदार्थ मंडळी आनंदाने खात, पण मुलाला या सर्व पदार्थांना हात लावायची सुद्धा परवानगी नव्हती. म्हणून ही औषधे आपणही घ्यावीत व त्यांच्या दुःखात सहभाग व्हावे असे मुलाच्या मनात आले. मुलगा नेहमीप्रमाणे दवाखान्यात गेल्यावर तेथील लोकांचा त्याला हेवा का वाटला? मुलगा नेहमीप्रमाणे रोजच्या 3-4 बाटल्या घेऊन दवाखान्यात गेला तेव्हा दवाखान्यात खूप गर्दी होती. खूप गर्दी असल्यामुळे त्याला बरे वाटले, कारण दवाखान्यात त्यामुळे जास्त वेळ बसायला मिळे. तो खुर्चीवर बसून लोकांकडे टाकामाका बघू लागला. काही लोक कणत होते, कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते, आपल्या दंडावरील डागाकडे मोठ्या खुशारकीने पाहत होते. या सगळ्या गोष्टी त्याच्या वाट्याला कधीच आल्या नव्हत्या, म्हणून त्या सर्वांकडे बघून मुलाला त्यांचा हेवा वाटला. आता इथे आकलन प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. पाठातील मुलाला डॉक्टरने कसे तपासले? आणि त्याचं दिलेले की मुलाला इकडे पालथी वळायला सांगितले, गळ्यातील नळी छातीवर लावली, जीभ बघितली, पोटावर टिचकी मारली. हे पूर्ण केली आकृती. चौकट पूर्ण करायला आहे. पोटावर टिचकी मारल्यावर हसू आले. चौकटी शब्द हसू आले. डॉक्टरांना विचारण्यासाठी केलेला आवाज खाजगी, येथे अर्थ हळू. खालील प्रश्न एका वाक्यात उत्तर लिहा. कोणाला इंजेक्शन खूप झाली आहेत असं मुलाला वाटलं? ताईला आणि दादाला खूप इंजेक्शन झाली असं मुलाला वाटतंय. डॉक्टरने ऑपरेशन केलं असतं तर मुलाने काय केलं असतं? डॉक्टरने ऑपरेशन केलं असतं तर मुलाने पळत पळत घरी जाऊन सगळ्यांना ऑपरेशन दाखवलं असतं. खालील शब्दाचे वचन बदला. खोली, खोल्या, नळी, नळ्या, टिचकी, टिचक्या, डॉक्टर, डॉक्टर. खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. अशक्त, सशक्त, स्वार्थी, निस्वार्थी, नाखुश, खुश, उत्सुकता, निरुत्सुकता. खालील शब्दांचे समानार्थी शब्द बघा. समानार्थी शब्द देखिए. दुखणे, दुखणे करी, आजारी, लाज, शरम,
औषध दवा, निराळी वेगळी, ऐट रुबाब, जीभ जिव्हा. काही वाक्प्रचार म्हणी आहे, त्याचा अर्थ समजून घ्या आणि वाक्यात उपयोग करा. इतिश्री सांगता शेवट. महाभारताची कौरव पांडवाच्या युद्धानंतर इतिश्री झाली. 36चा आकडा शत्रुत्व वैर असणे. त्या दोन्ही गावामध्ये गावच्या हद्दीवरून 36चा आकडा होता. जगदमग्नीचा अवतार अतिशय रागीट स्वभाव. भगवान शंकरांनी तांडव नृत्य करताना जगदमग्नीचा अवतार घेतला होता. चोरावर मोर स्वार्थीपणा करणे. दोन भावांच्या भांडणात तिसरा भाऊ चोरावर मोर होऊन सर्व संपत्तीच्या हक्काचा हकदार झाला. लंकेची पार्वती म्हणजे खूप गरिबी येणे. साक्षीच्या अंगावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्यामुळे ती लंकेची पार्वती झाली. कळीचा नारद इकडच्या गोष्टी तिकडे सांगून भांडण करणे. आई व आजीच्या भांडणात तेजश्री कळीचा नारद बनून आपले काम साध्य करत असायची. घागरगडचा सुभेदार स्वतःला शहाणा समजणे. गावाच्या पंचायतीसमोर प्रभाकर घागरगडचा सुभेदार बनून वावरत असे. उंटावरचा शहाणा स्वतःबद्दल फाजील अभिमान असणे. राम आपल्या वर्गात आपला रुबाब दाखवून शिक्षकांसमोर उंटावरच शहाणा बनून राहायचा. गळ्यातला ताईत खूप लाडके असणे. नातवंडे आजी आजोबांच्या गळ्यातला ताईत असतात. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.